कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील उत्तर भागात राजकीय घडामोडींना वेग आला असून उभाटा गटाला मोठा धक्का बसलाय। खेड तालुक्यातील उभाटा गटाचे तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे। शिवसेना नेते रामदास कदम तसेच राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी दत्ताराम भिलारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत आपला पाठिंबा जाहीर केला। पक्षप्रवेशानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करत आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला। या प्रवेशामुळे खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालंय। उभाटा गटासाठी हा मोठा धक्का मानला जात असून पुढील काळात आणखीन राजकीय हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज मला अतिशय आनंद होतोय की एक निष्ठावान शिवसैनिक योग्य ठिकाणी इथे आपल्याकडे आलेला आहे। योगेश दादा आणि रायगडचे आपले गोगावले साहेब हे दोघेही एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांना घेऊन गेले आणि आम्हाला रायगडच्या लोकसभेच्या प्रमुखपदी अनिल नवघणे हवेत। आम्हाला पुन्हा लोकसभा मतदारसंघ उभा करायचा आहे शिवसेनेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं रायगड किल्ल्यावरती हा भगवा शोभतो। पुन्हा एकदा रायगडवरती लोकसभा मतदारसंघावरती भगवा फडकेल अनिल नवघणेंच्या प्रयत्नाच्या माध्यमातून असा विश्वास व्यक्त करतो। त्याला पुढील संबंध सगळ्या कार्यकर्त्यांसाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। नाही, मला वाटतं आज दापोली मतदारसंघ असू द्यात किंवा हा रायगड लोकसभा मतदारसंघ असू द्यात, रत्नागिरी जिल्हा असू द्या, हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवणारा इथला वर्ग आहे आणि म्हणून मला वाटतं जी ताकद वाढते, शिवसेनेची ताकद वाढते आणि उभाटाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यावरती केलेला अन्याय परिणामी आज हे पक्षप्रवेश होत आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांचं आम्ही आज मनापासून स्वागत केलेलं आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती पुन्हा एकदा शिक्कामोर्तब कोकणवासियांनी केलेला आहे।